गाथा दोन पाठ करून सांगितलं. तिसरी गाथा म्हणतात पाठ्यमुख काय नाव म्हणतात अगोदर पाठ त्यामुळे अजून पाठ करूया. जीवाचे 9 अधिकार सांगितलेले आहेत. त्या 9 अधिकारांपैकी पहिला अधिकार आपला झाला होता जीव अधिकार. जीवाचं पुन्हा जीव का सांगितलं असा प्रश्न होईल ना. जीवाधिकारामध्ये जीवाचं वर्णन करताना जीव हा अधिकार का ठेवला तर अनादी काळापासून या जीवाला मी जीव आहे हेच माहिती आहे आणि जीवाचं अस्तित्वच हा जीव स्वीकारायला तयार आहे की मी आहे असं स्वीकारायला तयार आहे. कोणी काय म्हणतात की जीव नाहीच आहे. वास्तविक त्याचा चारवादी आहे ते काय म्हणतात की पृथ्वी पाणी अग्नी वायू ह्या 4 भूतांनी त्यांचं मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये अशी चैतन्य शक्ती निर्माण होते आणि तो जीव आहे. जीव स्वतंत्र पदार्थ नाही असं म्हणतात. मग त्यासाठी आचार्य सांगितलं की असं त्या 4 भूतांपासून जीव तयार होत नाही. जीव हा निश्चयानं अनादी काळापासून आपल्या चैतन्य प्राणाला जगणारा तो जीव आहे. जीवत्व शक्तीला जगणारा जीव आहे आणि त्या जीवाचं अस्तित्व स्वीकारण्यासाठी तिथं हा अधिकार आचार्याने ठेवला की पहिला त्या जीवाला जीव रूपानं जाणा की जीव म्हणजे काय की जो जगतो तो जीव आहे. मग कशाने जगतो जीव कशाने जगतो आता तिथं नाही लावून म्हणायचं व्यवहार नाही. 4 इंद्रियाने 4 प्राणांच्या द्वारे जगतो आणि निश्चयाने चैतन्य प्राणाने जगतो. व्यवहारामध्ये पण 2 नाही सांगितले. कोणते सांगितले सद्भूत व्यवहाराने उपचरित सद्भूत व्यवहाराच्या द्वारे कशाने जगतो भाव प्राणाने जगतो. इंद्रियाने भाव प्राणाने जगतो आणि असद्भूत कोणतं म्हणायचं अनुपचरित असद्भूत व्यवहाराने द्रव्य प्राणाने जगतो. असं पुन्हा पुन्हा घटक फक्त होते त्याद्वारे जगतो आणि निश्चय ज्ञान कशाने जगतो. आता इंद्रिय म्हणजे काय आहे तर त्या जीवामध्ये सगळ्या प्रकारचे धर्म आहेत. कोणत्या अपेक्षेनं त्या ठिकाणी वर्णन केलं त्या अपेक्षेनं तिथं योजना केली जाते. म्हणजे ते निश्चय नाही म्हटलं तर तो वास्तविक स्वभाव आहे. व्यवहाराने म्हटलं त्यावेळेला एका द्रव्यामध्ये भेद करून ते कथन केलेलं आहे किंवा 2 द्रव्यामध्ये असं दूध म्हटलं की 2 द्रव्यामध्ये अभेदाचा उपचार केलेला आहे. वास्तविक तसं नाही परंतु प्रयोजनानुसार 2 द्रव्यामध्ये एकत्व उपचारित करून सांगितलेलं आहे. हे असं सगळं निर्णयाचं प्रत्येक वेळा स्वरूप लक्षात घेऊन समजायचं. अशा प्रकारे जीवाधिकार आपला झालेला आहे पहिला. आता पुढचा अधिकार आहे दुसरा उपयोग अधिकार. जीव उपभोग अधिकार लक्षात ठेवायची 2 नंबरची त्याप्रमाणे ते अधिकार सांगतात. तर जीवाचं समग्र वर्णन करण्यासाठी आचार्यांनी हे 9 अधिकार सांगितलेले आहेत. आता जीवाला ओळखायचं असेल तर कसं ओळखणार की जीव आहे म्हणून तत्वसूत्रामध्ये काय सांगितलं उपयोगो लक्षणम. जीवाला ओळखण्यासाठी उपयोग हे त्याचं काय आहे लक्षण आहे. कुठल्याही वस्तूला ओळखायचं असेल तर कशाच्या द्वारे ओळखतो लक्षणाच्या द्वारे ओळखतो. शैला त्याने ओळखा बरं कसं ओळखणार लक्षणाच्या द्वारे. त्याने सगळे साडी नेसलेल्या आहेत आणि 2 वर्ण आहेत त्या शैलात आहेत तर त्यांचं काय झालं ते लक्षण झालं. ते इतर तसं वर्ण नाही आणि त्यांच्यासारखं नाही त्यामुळं तो त्यांचं काय करणार ते लक्षण झालं. म्हणून कुठल्याही द्रव्याला जाणायचं असेल तर त्याचं लक्षण माहिती
असणं आवश्यक आहे. लक्षणाच्या द्वारे लक्ष्याची सिद्धी होते. त्यामुळे लक्षणाच्या द्वारे लक्ष्याची सिद्धी होते. मग लक्षण कशाला म्हणायचं? ज्ञानदीपिका व्यतिकीर्ण वस्तू व्यावृत्ती हेतू लक्षण. अनेक मिसळलेल्या पदार्थांमधून एका वस्तूला वेगळं करणारं जे कारण आहे त्याला लक्षण म्हणतात. आता तुम्ही सगळे विसरून बसलाय की त्यातलं एकाला वेगळं केलं आपण. कशाच्याद्वारे वेगळं केलं की इतरांच्या गुणामध्येही ते लक्षण सापडत नाही, त्यांच्याच मध्ये सापडतं. त्याला म्हणायचं ते इतर द्रव्यापासून वेगळं करण्याला कारण झालं. जसं अनेक पुरुष बसलेले आहेत, कोणी एकाने टोपी घातलेली आहे. त्या माहेर भैयाने समजा टोपी घातली तर त्या म्हणणार आम्ही माहेर भैयाला करू नका. कोण आहे तो माहेर भैया ज्याने टोपी घातले? ते टोपी काय झालं? त्यांचं लक्षण झालं. त्या टोपीवरून त्यांना आपण इतरांच्या पासून वेगळं केलं. जी टोपी परंतु दुसऱ्यांच्या बरोबर डोक्यात असले तर ते त्यांचं लक्षण होणार नाही. मग त्याला असा दुसऱ्यांच्या मध्ये अलक्षामध्ये जायला नको. आता जास्त अवघड करत नाही, सोपं तेवढं सांगतो तुम्हाला. न्यायदीपिकेचा विषय सांगावा लागेल. लक्षण आणि लक्षण ज्याचं आपण लक्षण करतो त्याला काय म्हणायचं? लक्ष. त्याचं लक्षण करायचं आहे त्याला काय म्हणायचं? लक्ष. आणि ते ज्याच्याद्वारे प्रसिद्ध होतं त्याला म्हणायचं लक्षण. लक्षण कशाला म्हणायचं? त्याची व्याख्या घेणार तेवढे घेऊन घ्या लक्षणाची फक्त. तर तुम्हाला सांगितले की याच्याबरोबर प्रवेशिकेचे प्रश्न सुद्धा आपण घेणार. तर जेवढे जमतील तेवढे घेऊ आपण. मिसळलेल्या अनेक पदार्थातून विशिष्ट वस्तूला वेगळे करण्याला जे कारण आहे त्यास लक्षण म्हणतात. वेगळे करण्याला जे कारण आहे त्यास लक्षण म्हणतात. जसे या विश्वामध्ये 6 द्रव्य आहेत. आता त्यातलं आपल्याला फक्त जीवाला वेगळं करायचं आहे, जीवाला जाणायचं आहे. कसं जाणणार? तर जे लक्षण त्या सगळ्या द्रव्यापासून जीवाला वेगळं करण्याला कारण आहे त्याला लक्षण म्हणायचं जीवाचं. मग ते असं असायला पाहिजे लक्षण की ते त्याच द्रव्यामध्ये जायला पाहिजे, इतर द्रव्यामध्ये जायला पाहिजे. ज्याचं आपण लक्षण करतो ना त्याच्याच मध्ये जायला पाहिजे, इतरांमध्ये जायला पाहिजे, तरच ते त्याचं लक्षण होणार. जसं अग्नीचं लक्षण उष्णता. अग्नी हे लक्षण केलं आपण. अग्नीला ओळखा कसं ओळखणार? लक्षण काय? उष्णता. साखर आहे. 2 बाटलीमध्ये पांढरं दिसतंय, धुतलेली साखर आणि एक मीठ आहे. आता ओळखायचं कसं? तुम्ही समजा लक्षात येत नाही लवकर हे 2 आणि की साखर आहे. मग थोडंसं घेतलं आणि तोंडात घालतात. तुम्ही लक्षणाने त्या लक्षाची प्रसिद्धी केली. हे सगळं आपण व्यवहारात करत असतो, पण त्याला लक्षण म्हणायचं, त्याला लक्ष म्हणायचं हे शब्द आपल्याला माहीत असत नाही. प्रत्येक वस्तूला आपण लक्षणानंच ओळखतो. आणि तुमच्या कपाटामध्ये पांढऱ्या ठेवलेले असतात, ही मुगाची डाळ आहे,
वेगवेगळीकडे वेगवेगळं सांगितलं जातं. कधी जीवाचं लक्षण चैतन्य सांगितलं जातं, कधी उपयोग हे जीवाचं लक्षण सांगितलं जातं, कधी ज्ञान दर्शन जीवाचं लक्षण सांगितलं जातं. म्हणजे उपयोग अधिकार आचार्याने ठेवलेला आहे की जीव आहे तर तो कोणत्या रूपाने आहे, त्याचं काय लक्षण आहे हे सांगण्यासाठी दुसरा अधिकार सांगितला की जीवाचं लक्षण उपयोग आहे. मग इथं जो उपयोग त्याच्यामध्ये तो जीव आहे. आता सुद्धा तुम्ही कसं ओळखताय? आता समजा आता मी आहे, माझ्यामध्ये जीव आहे, कसं ओळखलं? कारण मी जाणा लागलेली आहे, मला समजतंय. डॉक्टर बघतात ते नाडे आहे का नाही, लक्षण बघतात, ते त्याच्यावर जीव ओळखतात. ठकठक वाजून बघतात, हालचाल करतो की नाही करत, पायाकडे ठकठक करतात, हाताला ठकठक करतात, छातीला करतात की तो जीव मला जन्म करतो का, म्हणजे त्याला कळतंय का? जर त्याला कळालं तर तो जीव आहे, नाही समजलं तर पाय त्याने आत घेतला नाही, ओढला नाही, तर त्याच्यामध्ये चेतना नाही हे ओळखतात. म्हणजे चेतना ज्याच्यामध्ये आहे तो जीव आहे, म्हणजे उपयोग त्याला इथं म्हटलेलं समजा तो जीव आहे. म्हणजे उपयोगाने जीव समजतो. मग आता डोळे झाकून बसल्यानंतर का जीव ओळखता येत नाही? उपयोग लक्षण सांगितलं की नाही, त्याचा उपयोग नाही तो मी आहे एवढं जाणायचं जीवाला सोपं. परंतु तेवढंच आपण फक्त काय करत नाही, तर आपली जी शरीरामध्ये आत्मबुद्धी आहे, शरीराला जीव म्हटलेला आहे, त्यामुळे तो उपयोगी जीव आपल्याला वाटत नाही. तर जीवाचं लक्षण काय आहे? उपयोग आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रदेशामध्ये, त्या शरीरामध्ये जे प्रदेश उपयोगात्मक आहे, चैतन्यात्मक आहे, तो जीव आहे, ते जीवाचं लक्षण आहे. आणि त्याला सोडून जे काही प्रदेश असतील, समजा हे भूतल परमाणु वगैरे, ते जीव नाही, ते भूतल द्रव्य. मग भूतलाचं लक्षण काय सांगितलं? पुढे येणारे सांगितलं स्पर्श रस गंध वर्ण, हे भूतलाचं. आता आपल्याला जीव अधिकार झाला, म्हणून जीवाचं लक्षण काय आहे? उपयोग आहे. आता उपयोग म्हणजे काय? तर त्या पुढं की उपयोग कशाला म्हणायचं? चैतन्याला अनुसरण होणाऱ्या परिणामाला, चैतन्याला अनुसरून होणाऱ्या परिणामाला उपयोग म्हणतात. आता या पुस्तकामध्ये, त्याला पुस्तकामध्ये अक्षर लिहिले, त्याला समजते का? माझ्यामध्ये अक्षर लिहिले, त्याला काही समजत नाही का? त्याच्यामध्ये चैतन्य नाहीये, त्याच्यामध्ये काही चैतन्य नाही, त्यामुळं अक्षर असून सुद्धा त्याला काही समजत नाही. अक्षर वाचून ज्याला समजते तो कोण आहे? समजणारा आहे पदार्थ इथं, मग त्याला आपण समजणारा शब्द समजतोय.
म्हणा शुद्धता बाबींचे पैकी काय तुमचं नाव? आता बदले हां माहेर कुठून म्हणायचं दसरा नाही का? दसरा तुम्ही हे बघा ना 6 नंबरची गाथा वरचं प्राप्त होतं प्राप्त होतं म्हणा हो हो तुम्ही हो तुम्हाला 4 नंबरचं सोपे पण 4 म्हणा चालते हो हो तुम्ही हो दंसनाणं च दंसनं च दुदानं चक्कू चक्कू बोरी पहिला शब्द म्हणायला शिकायचं मग पाठ करायचं शुद्ध न म्हणता पाठ केला शब्द तर मग ते तोंडात बसते पहिला तर शुद्ध म्हणायला शिकायला पाहिजे अजून शुद्ध कोण म्हणणार होतं तुम्हाला पाठ येतेच की तुमच्याजवळ बसलेले नवीन नवीन लोकांना आम्ही तर लवकर वेळ घालू नका वेळ नाही उपयोग हे जीवाचं लक्षण उपयोग किती प्रकारचा आहे तर दुय्य जे दोन विकल्प खाली ठेवायचे वरती आले तर टेबल घ्या दुय्य म्हणजे दोन प्रकारचे आहे कोणत्या दोन प्रकारचे आहे तर सांगतात की दंसन नाण गाठा खूप सोपे लावायला गाठा अजिबात अवघड नाही गाठ्याचा सरळ सरळ अर्थ आहे उपयोग दोन प्रकारचा आहे दंसन नाण दर्शन आणि ज्ञान असं दोन प्रकारचे उपयोग आणि त्यामध्ये दंसन दर्शन 4 प्रकारचं आहे शब्द म्हणजे छान म्हणजे प्रकार 4 प्रकारचा आहे कोणत्या 4 प्रकारचा आहे चक्षु म्हणजे चक्षु अचक्षु ओही म्हणजे अवधी आणि दंसनम आता केवलम दर्शन सगळ्याला लावायचं आहे चक्कू दंसन अचक्कू दंसन ओही दंसन केवल दंसन केवल दर्शन असं 4 प्रकारचं आहे आता पहिल्यांदा दर्शन म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यायचं उपयोगाचे किती भेद केले उपयोग कशाला म्हटलं चैतन्याला अनुसरून होणारा जो परिणाम म्हणजे चेतना त्या चेतनेला अनुसरून जो परिणाम चैतन्यरूप जो परिणाम होतो म्हणजे जाणणारा परिणाम झाला किंवा आपल्याला ते समजायला लागले आता मी हे तर बोलते ते कुणाला समजतंय पुस्तकाला चेतनेला त्या कामाला नाही समजत त्याच्यामध्ये उपयोग नाही त्याच्यामध्ये उपयोग नाही ज्याच्यामध्ये उपयोग आहे त्याला समजतंय
दुसऱ्या अधिकारामध्ये सामान्यम जम सामान्यम ग्रहणम, जे पदार्थाचं सामान्य ग्रहण त्याला दर्शन म्हणतात आणि विशेष ग्रहण त्याला म्हणतात ज्ञान. सामान्य व्याख्या आहे सामान्य प्रतिभास म्हणजे दर्शन आणि विशेष प्रतिभास म्हणजे प्रतिभास म्हणजे जाणीव समजणं, त्यालाच प्रतिभास म्हणतात. तर ज्या वेळेला आपल्याला पदार्थाचा सामान्य प्रतिभास होतो म्हणजे पदार्थ अमुक आहे असं आपल्याला लक्षात येत नाही, त्याला म्हणायचं सामान्य प्रतिभास. आणि हे पुस्तक आहे हे आपल्याला कळालं, हा काय झाला विशेष प्रतिभास झाला. तर ते सामान्य प्रतिभास म्हणजे कोणत्या आहे ते समजायचं तर सांगितलं की ज्ञान होण्यापूर्वी उपयोग ज्या वेळेला आत्मसन्मुख होतो म्हणजे पर पदार्थाला जाणण्यासाठी जाणत नाही, ज्याला फक्त तो चेतना चेतनेमध्येच असते अंतर्मुख होते त्याला म्हणायचं दर्शनोपयोग. आणि ज्याला बाह्य पदार्थाला जाणते त्याला म्हणायचं ज्ञानोपयोग. तो म्हणायचं अंतर्मुख चित्प्रकाश. थोडा अवघड शब्द आहे परंतु समजून घ्यायचा. अंतर्मुख चित्प्रकाश असं त्याचं नाव आहे. ही परिभाषा सांगते सामान्य प्रतिभास आणि विशेष प्रतिभास. प्रवेशिकेमध्ये तुम्हाला ही व्याख्या मिळेल. पदार्थाच्या सामान्य प्रतिभासाला दर्शनोपयोग म्हणतात आणि पदार्थाच्या विशेष प्रतिभासाला ज्ञानोपयोग म्हणतात. म्हणजे काय करायचं सामान्य प्रतिभास म्हणजे ज्या वेळेला ही चेतना किंवा हा उपयोग आता एका पदार्थाला मी जाणलं, पुस्तकाला जाणलं, आता माईकला जाणायचं आहे, हे पुस्तकाला जाणं बंद झालं आणि माईकला अजून जाणलं नाही, तर जो मधला काळ गेला त्यावेळेला ती चेतना त्याला जाणण्यासाठी प्रयत्न करते म्हणजे अंतर्मुख होते, तर ते आहे दर्शन. आणि ज्यावेळेला हा माईक आहे असं आपण जाणलं, ही प्रतीती झाली की ते ज्ञान झालं. म्हणजे दर्शन अगोदर होते आणि ज्ञान नंतर होते. कुणाला आपल्या छद्मस्थाला कोणत्याही पदार्थाला जाणण्यापूर्वी दर्शन होते. छद्मस्थ म्हणजे काय? छद्मस्थ म्हणजे आपण अल्पज्ञानी, त्याला म्हणायचं छद्मस्थ. सर्वज्ञ आणि छद्मस्थ अल्पज्ञ. जोपर्यंत सर्वज्ञ झाला नाही अजून अज्ञान आहे शिल्लक त्याला म्हणायचं छद्मस्थ अवस्था. आपण सगळे छद्मस्थ आहोत, केवळ ज्ञानी सर्वज्ञ आहेत आणि त्यांच्या अगोदर आपण सगळे 1 ते 12व्या गुणस्थानापर्यंत सगळ्या जीवांना छद्मस्थ. तर काय सांगत होतो दर्शन आणि ज्ञान किंवा त्या दोन्हीला म्हणून एक नाव काय दिलं उपयोग किंवा चेतना, हे त्या दोन्हीला म्हणून दिलेलं नाव आहे. मग उपयोग 2 प्रकारचा होतो, पहिला दर्शनोपयोग होतो आणि नंतर ज्ञानोपयोग होतो. दर्शनोपयोग होते त्यानंतर घडतंय काय उपयोग तर चालू आहे आपला. उपयोग तर तुम्ही जाणते मी शब्द उच्चारायला कानात पडतायत की नाही, मग तुम्ही कानानं जाणताय की हे शब्द उच्चारण केले, परंतु त्या अगोदर तुम्हाला काय झालेलं आहे दर्शन झालं. माझा शब्द कळायच्या अगोदर त्यांनी हा शब्द उच्चारला, मी उपयोग हा शब्द उच्चारण केला, तो तुमच्या कानावर पडला. त्याच्या अगोदर काय झालं त्याचं दर्शन झालं. तर त्याचा इतका अल्प काळ आहे दर्शनोपयोगाचा की आपल्याला तो लक्षात येत नाही की आता दर्शनोपयोग झाला. एवढं त्याचा काय सूक्ष्म आहे, फटाफट होतं. ज्ञानोपयोग झाला की दर्शनोपयोग होणार, दर्शनोपयोगाच्या नंतर ज्ञानोपयोग, पुन्हा त्या ज्ञानोपयोगानंतर नवीन ज्ञानोपयोग व्हायच्या अगोदर पुन्हा दर्शनोपयोग, पुन्हा ज्ञानोपयोग. जसं उदाहरण करता तुम्ही आता ऐकताय शब्द कर्मेंद्रियाच्या द्वारे, याच्या अगोदर दर्शन होतंय पुन्हा होतंय, तुम्ही पुन्हा
माझ्याकडे चक्षुरुंद्राने बघताय की यांची सफेद साडी आहे किंवा आणखी थोडं तर लक्ष गेलं समजा, तर चक्षुरेंद्रियाला ते तुम्हाला ज्ञान होते. त्याच्या अगोदर पण दर्शन होतं. आता ते दर्शन भेद करणार आहे. फक्त ह्या दोन्हीचा फरक लक्षात घ्या. सामान्य प्रतिभास म्हणजेच जो आपला उपयोग आहे तो अंतर परपदार्थाला जाणत नाही, त्याला दर्शन होते. आणि ज्याला तो परपदार्थाला जाणतो त्याला ते काय होतंय, ज्ञान होतं. त्याला काय म्हटलं, हे शब्द कानात पडते कधी सारखं माहिती तुम्ही. म्हणजे ही पांढरी साडी आहे असं तुम्ही जाणलं, त्याच्या अगोदर त्याच्या दर्शन होते, परंतु त्या दर्शनामध्ये पांढरी साडी हे कळत नाही, फक्त प्रतिभास होते. तर त्या दर्शनाचा काळ अत्यंत अल्प आहे, परंतु दर्शन निर्माण होते, त्याच्याशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञानाचं काही काळ होऊ शकते, शुद्ध ज्ञानाचं पण शुद्ध ज्ञान होऊ शकते, परंतु कुठलेही नवीन ज्ञान ज्यावेळेस मती ज्ञान त्याच्या पूर्वी दर्शन, 5 इंद्रिय आणि मनाच्या द्वारे जे मती ज्ञान होतं त्याच्या पूर्वी दर्शन, आणि मग दर्शन झाल्यावरच मती ज्ञान होणार, मती ज्ञान झाल्यावर शुद्ध ज्ञान होणार, आणि शुद्ध ज्ञानातून पुन्हा शुद्ध ज्ञान होऊ शकते. आता इथं 2 प्रकार लक्ष कळालं, एवढं लक्षात आलं. सामान्य प्रतिभास, विशेष प्रतिभास. मग सामान्य प्रतिभास म्हणजे तुम्हाला काही वस्तू लक्षात आली नाही की हे मनुष्य आहे, की हे माईक आहे, की हे पुस्तक आहे, किंवा हे पांढरं आहे, किंवा हिरवं आहे, असं काही लक्षात आलं नाही दर्शनामध्ये. आणि ज्यावेळेला लक्षात आलं हे पांढरं आहे त्याला ते ज्ञान झालं. एवढं लक्षात आलं. हे सामान्य म्हणजे उपयोग आतमध्ये झाला, आणि ज्ञान झालं त्यावेळेला ही वस्तू आहे, हे पुस्तक आहे, हे लक्षात आलं, किती ज्ञान झालं. हे दोन्ही पण उपयोगाचेच भेद आहेत. दर्शनोपयोगाचा काळ अल्प असल्यामुळे तो लक्षात येते, कुठलं पण ज्ञान हे लक्षात येते आपल्याला. ज्ञान झालेलं लक्षात येते, तर ज्ञान सविकल्प आहे. दर्शन कसं आहे, निर्विकल्प. दर्शनाला काय म्हटलेलं आहे, कधीतरी आपल्याला वाचण्यात लक्षात येते. आणि ज्ञान कसं असतंय, सविकल्प. त्यामध्ये कोणत्याही वस्तूचा आकार ठरवत नाही, म्हणजे वस्तूचं स्वरूप ठरवत नाही. आणि ज्ञानामध्ये ज्ञान साकार वस्तूमध्ये, ज्ञानामध्ये वस्तूचा आकार म्हणजे वस्तूचं स्वरूप ठरवते. जसं म्हणजे पुस्तक आहे, ते तुम्ही सगळ्या इतर वस्तूपासून वेगळं जाणता की नाही, तर ते ज्ञान. आणि दर्शनामध्ये असा भेद होत नाही की हे पुस्तक आहे, हे माईक आहे, हे टेबल आहे, अशा प्रकारचा प्रतिभा दर्शनोपयोगामध्ये होत नाही. म्हणून दर्शनोपयोग फक्त स्वप्रकाशी आहे आणि ज्ञानोपयोग स्वपरप्रकाशी आहे. मग तुम्हाला एक वस्तू लिहिण्याविषयी कळलं, दर्शनोपयोग काय आहे, फक्त स्वप्रकाशी.
प्रतिभासित झालं. मग कोणी प्रतिभासित केलं? ज्ञानाने. म्हणजे त्या ज्ञानाचा स्वतः पण प्रतिभास होऊ लागला आणि या वस्तूचा म्हणजे पुस्तकाचा पण प्रतिभास होत आहे. आता एवढ्या विशिष्ट लक्षात ठेवा. दर्शनोपयोग काय आहे? एवढे दोन व्याख्या तुम्ही लक्षात ठेवला तरी सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये पुरेसे आहे की वस्तूच्या सामान्य प्रतिभासाला दर्शनोपयोग म्हणतात आणि वस्तूच्या विशेष प्रतिभासाला ही स्थूल व्याख्या समजवण्यासाठी केलेली व्याख्या. आणि खरी व्याख्या कोणती आहे? अंतर्मुख चित्प्रकाश आणि बहिर्मुख चित्प्रकाश. म्हणजे उपयोग स्वतःमध्येच लीन आहे तर त्याला म्हणायचं अंतर्मुख चित्प्रकाश आणि उपयोग परवस्तूला म्हणजे उपयोगाला सोडून अन्य वस्तू त्याच्यामध्ये झळकते. मग अन्य वस्तू ती बाह्य वस्तू पण असेल किंवा आपला आत्मा पण असेल तर तो सुद्धा काय आहे? ज्ञानाच्या अपेक्षेनं बाह्य पदार्थ आहे. ज्ञानाला सोडून इतर पदार्थ त्याला म्हणायचं बाह्य पदार्थ. तर त्याचं ज्ञान ज्याच्यामध्ये होते त्याला म्हणायचं बहिर्मुख प्रकाश. म्हणजे दर्शन काय आहे? स्वतःला प्रकाशित करताना ज्ञान स्वतःला पण आणि अन्य वस्तूला पण प्रकाशित करते. दर्शन निराकार आहे कारण त्याच्यामध्ये कोणताही आकार नाही. हे पुस्तक आहे, हे मनुष्य आहे, हा जीव आहे, ही चटई आहे, असं कोणताही आकार त्याच्यामध्ये कळत नाही. म्हणून ते कसं आहे? निराकार आहे. निर्विकल्प. निराकार निर्विकल्प दोन्ही अर्थ एकच करायचा. आणि ज्ञान कसं आहे? सविकल्प. म्हणजे त्याच्यामध्ये वस्तूचा आकार झळकतो. कोणता ना कोणता तरी वस्तूला आपण जाणणारच ज्ञानामध्ये. भले आपल्या आत्म्याला जाऊ देत किंवा आणि इतर वस्तूला जाऊ देत, परंतु कोणता ना कोणता तरी विषय त्याच्यामध्ये असतो. दर्शनोपयोगामध्ये स्वच विषय आहे आणि ज्ञानोपयोगामध्ये आपल्या ज्ञानाला सोडून इतर विषय आहेत. अशा प्रकारे विशेषतः दोन्हीची समजून घ्यायची. कशाची? दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग. दर्शनोपयोगामध्ये वस्तू अन्य वस्तूचा प्रतिभास होत नाही आणि ज्ञानोपयोगामध्ये अन्य वस्तूचा प्रतिभास होतो. म्हणजे ते आपल्याला लक्षात येते ते सगळं ज्ञानच आहे. दर्शन आपल्याला लक्षातच येते. फक्त दर्शन उपयोग म्हणजे एक पदार्थाला सोडून दुसऱ्या पदार्थाला जाणत असताना जो मधला गॅप गेला तो दर्शनोपयोगाचा आहे. तो आपल्याला आता जसं डोळ्याला पण लागला लगेच तुम्ही काना नाही करत, डोळीमध्ये गॅप आहे, दर्शनोपयोग होतोय, परंतु तो आपल्याला भासित होत नाही. आता ते सोडून तुम्ही काहीतरी खायला जा की तिथे सुद्धा काय होणार? पहिल्यांदा खाण्यापूर्वी दर्शनोपयोग होणार. त्याची भेद लावल्याची लक्षात येईल आपल्याला. हा विकल्पाचा अर्थ पदार्थाला जाणणं हाच घ्यायचा आहे. विकल्प म्हणजे पदार्थाला न जाणणं, ते पदार्थाचा प्रतिभास न होणं, आणि सविकल्प म्हणजे त्याच्यामध्ये पदार्थाचा प्रतिभास होणं. हा सविकल्पाचा अर्थ आहे. विकल्प म्हणजे जाणणं हाच अर्थ घ्यायचा आहे. विकल्प म्हणजे रागाचे विकल्प नाही घ्यायचा. आता या दर्शनाचे भेद केले. पहिल्यांदा काय केले? उपयोगाचे किती भेद केले? कोणते? दर्शन उपयोग आणि ज्ञानोपयोग. आणि किती भेद केले? सगळे बाकीचे ज्याला विचारते कोणते? दर्शन उपयोग कशाला म्हटलं? एक कुठली पण सांगायला काय चालतंय? प्रतिभास. वस्तूच्या सामान्य प्रतिभासाला दर्शनोपयोग म्हणतात आणि विशेष प्रतिभासाला ज्ञानोपयोग म्हणतात. दर्शनामध्ये अन्य वस्तूचा प्रतिभास होत नाही आणि ज्ञानामध्ये अन्य वस्तूचा प्रतिभास होतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय उदाहरण देणार? उदाहरण देऊ शकत जे काही जाणलंच नाही त्याच्यामध्ये, अन्य काही जाणलं नाही आणि याच्यामध्ये मग हे पुस्तक आहे, हे मनुष्य आहे, ही स्त्री आहे, हे सगळं काय हे आहे? ज्ञानोपयोग येतो. जे जे आपल्याला कळते ते सगळं ज्ञानोपयोग आहे. दर्शनोपयोग आपल्याला लक्षातच येत नाही. तर ह्या दर्शनाचे मग 4 भेद केले.
पहिला दर्शन होते आणि त्यानंतर अगोदर काय होते, नंतर मग मती ज्ञान कशाच्या द्वारे होतं, 5 इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताने मती ज्ञान होते. ते सगळं चालूच आहे आपलं. ते स्पर्शनेंद्रियाने आपल्याला स्पर्श कळतो, वृक्ष आहे, स्निग्ध आहे, आता किती वृक्ष झाले नसतं की नाही, म्हणजे कशाने ओळखलं, स्पर्शनेंद्रियाने. माझं अंग गरम झालेलं आहे, कशाने ओळखलं, स्पर्शनेंद्रियाने. काय झालं तुम्हाला, मती ज्ञान. त्याला काय म्हणायचं, मती ज्ञान. स्पर्शनेंद्रियाने आपण हे ओळखलं की गरम आहे, थंड आहे, वृक्ष आहे, स्निग्ध आहे, कठोर आहे, मृदू आहे. हे आपण स्पर्शनेंद्रियानं ज्या वेळेला जाणलं ते झालं ज्ञान. तिथं वस्तूचा आकार कळला, गरम आहे ह्याची जाणीव झाली तुम्हाला. त्याच्या अगोदर काय होते, दर्शन. आता ते दर्शन लक्षात येत नाही आपल्याला, परंतु ते दर्शन आहे त्याचं अस्तित्व. तर त्या दर्शनाला आता आपल्याला दर्शन शब्द फक्त डोळ्यानं पाहणे एवढंच माहिती आहे. दर्शन म्हणजे काय म्हणतो आपण, मी भगवंताचं दर्शन घेतलं किंवा मी अमुक वस्तू पाहिली, डोळ्यानं पाहिली आपण, तर तेच दर्शन आपल्याला वाटतं. परंतु इथं फक्त डोळ्याने दर्शन होत नाही. हे दर्शन ज्याला सामान्य प्रतिभास म्हटलं, हे दर्शन 5 इंद्रियाने मन या साईच्या द्वारे होतं. आपण व्यवहारात पण बघतो 5 इंद्रियांच्या द्वारे शब्दाचा प्रयोग करतो आपण. सकाळी पितळ लावलेल्या बागेमध्ये काय म्हणतो, पाणी तापलं तर बघ. कसं बघतो, डोळ्याने बघतो का, कसं बघतो, डोळ्याने दिसतात ते जर काढून हात लावून बघतो. स्पर्शनेंद्रियाने बघितलं की तुम्ही पाणी गरम झालेलं आहे, हे स्पर्शनेंद्रियाने बघितलं. नंतर म्हणजे की थोडे काय तर पदार्थ केला आहे घरामध्ये, जरा टेस्ट घेऊन बघ. कसं बघताय, डोळ्याने बघताय, खाऊन बघताय ना, जिभेवर तून छान झालंय, गोड झालेलं आहे किंवा तिखट झालेलं आहे. जे ती टेस्ट पण तुम्ही काय घेतली, जिभेनं बघितली. जे बघणे हा प्रयोग सगळ्या इंद्रियाच्या द्वारे वापरला जातो. त्या फुलाचा वास घेऊन एखादी वस्तू आहे का खराब झाली, कसं बघताय, तर वास घेऊन पहा. मग कशा वास घेतला, डोळ्याने का नाकाने, नाकाने. मग त्याच्याद्वारे सुद्धा पाहिलं की तुम्ही, आणि डोळ्याने तर पाहतोच आपण, आणि डोळ्याने पाच समोर काय चालले ते. आणि कर्मेंद्रियाच्या द्वारे सुद्धा ते काय म्हणतात बघ, म्हणजे कर्मेंद्रियाच्या द्वारे काय सुद्धा काय करतो आपण, पाहतो. आणि मनाने सुद्धा विचार करतो म्हणजे पाहतो. तरी त्याच्या सांगतात की 5 इंद्रियाने मनाच्या द्वारे जे मती ज्ञान होतं त्यापूर्वी दर्शन होते. मग त्यामधलं जे डोळ्याच्या द्वारे ज्ञान होतं आपल्याला, हे पांढरा आहे, काळा आहे, निळा आहे, हिरवा आहे, लाल आहे, असे कशाच्या द्वारे ज्ञान होते, रंगाचं किंवा आकाराचं. त्रिकोण आहे, चौकोन आहे, गोल आहे, ह्याचं ज्ञान कशाच्या द्वारे झालं आपल्याला, डोळ्याच्या द्वारे. मग त्यापूर्वी जे दर्शन झालं, कारण कोणतंही ज्ञान दर्शनाशिवाय होत नाही. आणि हे पहिला काय सांगितलं, दर्शनपूर्वकच ज्ञान होते. मग ज्ञान झालं म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर दर्शन नियमाने झालेलंच आहे. मग चक्षुरिंद्रियाला तुम्हाला ज्ञान होत असेल तर त्यापूर्वी जे दर्शन झालं त्याला कोणतं दर्शन म्हणायचं, हे चक्षुदर्शन म्हणायचं. डोळ्यानं होणाऱ्या ज्ञानापूर्वी, असं लिहा, डोळ्याने होणाऱ्या ज्ञानापूर्वी जे दर्शन होते त्यास चक्षुदर्शन म्हणतात.
व्याख्या पुढे पाठीमाग असं पुष्कळ लावलं जातं. दर्शनावरून कर्माच्या क्षमाने मती ज्ञानापूर्वी चक्षुमती ज्ञानापूर्वी होणाऱ्या दर्शनाला चक्षुदर्शन म्हणतात. अशी त्याची शास्त्रीय परिभाषा आहे. तुम्हाला सोपा भाषा सांगितली की डोळ्याने होणाऱ्या ज्ञानापूर्वी जे दर्शन होते त्यास काय म्हणतात? चक्षुदर्शन. ज्यावेळेला तुम्ही डोळ्याने कुठली पण वस्तू जाणली की त्यापूर्वी दर्शन झालेलंच आणि त्या दर्शनाचं नाव आहे चक्षुदर्शन. आणि बाकीच्या इंद्रिय म्हणजे डोळा सोडून इतर इंद्रियाच्या द्वारे आणि मनाच्या द्वारे डोळा सोडून इतर इंद्रिय व मनाद्वारे होणाऱ्या ज्ञानापूर्वी जे दर्शन होते. आता सांगितलं ना, स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे स्पर्श करून आपण जाणतो की हा उष्ण आहे, गरम आहे, थंड आहे, हे ज्ञान झालं. त्याच्या अगोदर दर्शन झालं आपल्याला, तर ते कोणतं दर्शन म्हणतात? अचक्षु दर्शन. हे डोळ्याच्या द्वारे होणार आणि हे इतर इंद्रिय आणि मनाच्या द्वारे. याच्याद्वारे जे ज्ञान होतं त्यापूर्वी जे दर्शन होतं त्याला काय म्हणायचं? अचक्षु दर्शन. म्हणजे डोळे चक्षुच्या अपेक्षेनं त्या सगळ्यांना अचक्षु नाव दिलं. चक्षु नाही तो अचक्षु, जैन नाही तो अजैन, जीव नाही तो अजीव, जो मनुष्य नाही तो अमनुष्य. लावला की त्याचे विरोधार्थ होते ना. ज्ञानामध्ये काय फायदा होतो? ज्ञान दर्शनानंतर ज्ञान होतं ना. दर्शनावरून तर तीव्र कर्मबद्ध नसेल, ज्ञानामध्ये त्याचा काय फायदा होतो? ज्ञान होताना बंधाच्या पेक्षा उदयाला विसरून ते काय होते ना. दर्शनावर कर्माचा क्षोभक्षम झाला तर त्यानंतर ज्ञानावर कर्माचा निर्माण क्षोभक्षम होणारच. क्षोभक्षम तर सदैव आहेच, पण तो उपयोग एका वेळेला एक असतो. ज्ञानावर कर्माचा क्षोभक्षम असेल त्याला अनुसरून दर्शनावर कर्माचा क्षोभक्षम असतो. म्हणून जेवढे ज्ञानावराचे भेद तेवढे दर्शनावराचे भेद. जे ज्ञान आपल्याला पुढे होणार आहे त्याच्या अगोदर त्याच्या संबंधीचे दर्शनावरून कर्म आहे, त्याचा क्षोभक्षम होणारच अगोदर आणि मग त्याचं दर्शन झाल्यावरच मग पुढे ज्ञान होणार आहे. जगा अनुसरून जसं त्याचं ज्ञान आणि हे असेल तसंच दर्शन पण असतात. दर्शनावरणाच्या तीव्रता मंदतेमध्ये असं काय फरक लक्षात येत नाही आपल्याला. क्षोभक्षमानच होते ना दर्शन. काय लक्षात आलं? आता मी म्हटलं की आंबा गोड आहे, कोणतं दर्शन होणार त्याच्या अगोदर? कोणतं दर्शन होणार? चक्षु काय अचक्षु दर्शन. फूल खूप सुंदर वास आहे फुलाचा, मला एक ज्ञान झालं, त्याच्या अगोदर कोणतं दर्शन होणार? अचक्षु दर्शन. भिंत हिरवी आहे, त्याच्या अगोदर कोणतं दर्शन होणार? कोणतं दर्शन होणार? चक्षु दर्शन. डोळ्याच्या नाही भिंत हिरवी आहे ते चक्षु दर्शन. कर्मेंद्रियाच्याद्वारे होणार त्याच्या अगोदर कोणतं दर्शन होणार? अचक्षु दर्शन. मनामध्ये विचार करतो आपण
दर्शनाच्या द्वारे काय कार्य आहे? सर्व विश्वाचं सामान्य प्रतीकास होतं. वेळ झाले होते. उद्या तुम्हाला अभ्यास आहे बरोबर. उद्या परत आपण एकदा रिव्हिजन करू थोडं. काय काय लक्षात ठेवायचंय? पहिला लक्षण कशास म्हणतात, नंतर दुसरी आहे उपयोग कशास म्हणतात, मग दर्शनोपयोग, ज्ञानोपयोग आणि दर्शनाचे चार भेद. एवढे प्रश्न आहेत तुम्हाला पाठ करायला. समजलं असेल तर पाठ करायची गरजच नाही. समजलं नसेल तर मग ते शब्द रटावे लागतात. फक्त समजलं तर आपल्याला लगेच पाठ होतो. चैतन्य स्वरूप जीवच आहे. ओळखा स्वतःला. लक्षणाच्या द्वारे लक्षाची प्रसिद्धी होते. तर लक्षण आता आपल्याला समजले. उपयोग हे जीवाचे लक्षण आहे. तर पहा अंतरंगामध्ये उपयोग आहे. मी जाणत आहे. ही जाणलेरूप क्रिया ज्या प्रदेशामध्ये होत आहे तो प्रदेशात्मक उपयोग स्वरूप वस्तू मी आहे. विज्ञान सरळ आहे. बुद्धीमध्ये फक्त जाणं, त्या वस्तूला घ्या. ही वस्तू वेगळी आता आपल्याला नाही, परंतु वेगळी जाणता येते. तर जाणं शरीर जड पुद्गलमय आहे. मी चेतन जीव स्वरूप आहे. उपयोग स्वरूप आहे. ग्रहण करा जीवाला. जी हा जो शरीर व जीव मिळून एक बंधन, एक क्षेत्रावर एक वस्तू आपल्याला दिसते, ती एक नाही. त्या दोन वस्तू भिन्न आहेत. शरीर हा परमाणूचा स्कंध आहे आणि यामध्ये जो उपयोग स्वरूप ज्ञानाचा घनपिंड आहे, ज्ञानाचा गोळा आहे. यामध्ये पहा हा ज्ञानाचा गोळा म्हणजेच मी आहे. ज्या प्रदेशामध्ये ज्ञान आहे हेच प्रदेश माझे आहेत आणि मी ज्ञानात्मक वस्तू आहे. अतींद्रिय वस्तूला अतींद्रिय ज्ञानाच्या द्वारे जाणा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको नमो वर्षाय
ज्ञान के ज्ञान से